नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रमोद राजपूत, लेखक, सुलभ मराठी व्याकरण व शब्दसंग्रह, यशोदीप अकॅडमी पुणे. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. यात MPSC, UPSC, त्याचप्रमाणे बँकिंग, स्टाफ सिलेक्शन, सरळ सेवा, गट ड अशा अनेक परीक्षांची आपले विद्यार्थी तयारी करत आहे. ही तयारी करत असताना विद्यार्थ्यांनी आपले ध्येय कमीत कमी वेळेमध्ये साध्य करावं. तसेच त्यांना ज्या अभ्यासासंबंधी अनेक अडचणी येत असतात, या अडचणींवर त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळावं, या संबंधित आपण यूट्यूबच्या माध्यमातून अनेक लेक्चर्सचे व्हिडिओ या ठिकाणी आणणार आहोत. म्हणून मी प्रथमतः तुम्हाला सुचवू इच्छितो की आपले येणारे अनेक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचावेत, याच्यासाठी सर्वप्रथम आपण हा चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, या अगोदर आपण आपल्या अभ्यास करत असताना मनाची एकाग्रता कशी ठेवावी या संबंधित आपण एक व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे, तो आपण नक्की पाहावा. आज आपण आपला जो विषय आहे तो म्हणजे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना नेमका अभ्यास कसा करावा. हा विषय अतिशय महत्त्वाचा असून हा आजचा व्हिडिओ जर आपण व्यवस्थित मन लावून व्यवस्थित समजून घेतला तर आपला बराच कालावधी जो आहे अभ्यासातील हा वाचवू शकतो. त्याचप्रमाणे ज्या चुकीच्या पद्धती आहेत अभ्यासाच्या त्या आपण बदलू शकतो आणि आपलं ध्येय आपण लवकरात लवकर साध्य करावं. आपल्या ज्या आईवडिलांच्या ज्या अपेक्षा आहेत ह्या आपण लवकरात लवकर पूर्ण करावा, हा आमचा यामागील उद्देश आहे. कारण मित्रांनो, आपण जर पाहिलं बरेच विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे क्लासेस लावू शकत नाही. बरेच विद्यार्थ्यांनी क्लासेस जरी लावले तरी मनामध्ये अनेक गोंधळ असतो की नेमकं अभ्यास कसा करावा, कोणते संदर्भ ग्रंथ वापरावे, त्याचप्रमाणे नेमक्या कोणत्या परीक्षेची तयारी करावी, असे अनेक प्रश्न येत असतात. आणि या गोंधळातच आपण नेमकं ह्या ठिकाणी अनेक जो कालावधी आहे, बराच कालावधी आपण वाया घालवत असतो. तर ह्या आपण जे लेक्चर सिरीज असणार आहे याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आम्ही विद्यार्थ्यांनी अतिशय योग्य नियोजनबद्ध अभ्यास कसा करावा या संबंधी अनेक व्हिडिओ आपण आणणार आहोत. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या विषयाला, तो म्हणजे नेमका स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा. यामध्ये आपण प्रामुख्याने जे बोलणार आहोत ती म्हणजे आपली अभ्यास पद्धती कशी असावी याच्यावर बोलणार आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी अगोदर आपण ह्या ज्या परीक्षा आहेत सर्व स्पर्धा परीक्षांचा एक अगोदर अभ्यास करावा. कोणकोणत्या स्पर्धा परीक्षा होत आहेत, UPSC अंतर्गत, MPSC अंतर्गत, त्यानंतर पोलीस भरती, सरळ सेवा, अनेक विभागांमार्फत ह्या परीक्षा होत असतात. अगोदर आपण ध्येय निश्चिती करावी की आपल्याला नेमकी कोणत्या परीक्षेची तयारी करायची आहे. नेमकं UPSCची करायची आहे की MPSCची करायची आहे. कारण होतं काय, बरेच विद्यार्थी या ठिकाणी पुण्यामध्ये जर पाहिलं किंवा बरेच शहरांमध्ये आपण पाहिलं, क्लासेस लावून घेतात, फी जी असते ती पूर्ण फी भरून देतात आणि नंतर त्यांना लक्षात येत असतं की आपण समजा MPSCचा क्लासेस लावला आहे पण मला UPSCची तयारी करायची होती किंवा UPSCचा क्लास लावला आहे पण मला MPSCची तयारी करायची होती. म्हणून अगोदर मित्रांनो थोडा वेळ जाऊ द्या आणि अगोदर ठरवा की आपल्याला नेमकं कोणत्या परीक्षेची तयारी करायची. हे झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे आपल्याला समजा MPSCची तयारी करायची आहे, तर MPSCची तयारी ही समजा ठरवलं आपण, त्यानंतर त्यासाठी आपण बरेच काय करतात विद्यार्थी की सरळ ह्या कोणी सांगितलं ते पुस्तकं आपण विकत घेत असतो. सुरुवातीला सगळे पुस्तकं गोळा करत असतो. पण मित्रांनो, ह्याच्यात अगोदर सगळ्यात महत्त्वाचं आहे सिलेबस आपण समजून घ्या. आपण अभ्यासाला म्हणजे समजा ठरवलं मला MPSCची तयारी करायची आहे, UPSCची तयारी करायची आहे, हे ठरवल्यानंतर
लगेच कोणाकोणाला विचारून पुस्तकं गोळा करू नका. अगोदर सिलॅबस पहा. सिलॅबसचा अभ्यास व्यवस्थित करा. सिलॅबस आपला प्रत्येक विद्यार्थ्याचा जर समजा MPSC अंतर्गत होणाऱ्या राज्यसेवेची आपल्याला जर तयारी करायची असेल तर राज्यसेवा पूर्व परीक्षा किती मार्कांची आहे, मुख्य परीक्षा किती मार्कांची आहे, इंटरव्ह्यू किती मार्कांचा आहे, पूर्व परीक्षेला कोणते विषय असतात, किती मार्काला विचारले जातात सर्वसाधारणपणे, मुख्य परीक्षेला कोणते विषय असतात, त्यांचं स्वरूप काय आहे, कोणत्या विषयाचं डिस्क्रिप्टिव्ह आहे, कोणत्या विषयाचं ऑब्जेक्टिव्ह आहे, हा सगळा अगोदर आपण समजून घेणं गरजेचं आहे. सिलॅबस समजल्यानंतर आपण सुरुवात करायची ते म्हणजे विषयनिहाय संदर्भ ग्रंथ कोणते वापरायचे ते. मग यासाठी आपण योग्य मार्गदर्शन घेऊ शकतात. एकदा ठरवलं की आपल्याला कोणत्या परीक्षेची तयारी करायची, मग त्यासाठी तुम्ही यशस्वी झालेल्या अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन घेऊ शकतात. आपले जे काही सिनियर विद्यार्थी असतात की ज्यांनी ऑलरेडी बरेच मुख्य परीक्षा इंटरव्ह्यूज दिले असतात त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकतात, क्लासेस लावू शकतात. पण या ठिकाणी आवश्यक आहे योग्य मार्गदर्शनाची. ते कोणाकडूनही घ्या, परंतु अगोदर मार्गदर्शन घ्या. त्यानंतर आपण पुढचा जो टप्पा आहे तो म्हणजे विषयनिहाय संदर्भ ग्रंथ किंवा अभ्यास साहित्य कोणतं आहे ते निवडण्याचं गरजेचं आहे. कारण मी पाहिलेलं आहे बरेच विद्यार्थी आता या ठिकाणी क्लासेस घेत असतो. काही विद्यार्थ्यांना एक बराच कालावधी स्पर्धा परीक्षेमध्ये गेल्यानंतर सुद्धा एक गोंधळ असतो की कोणत्या विषयासाठी कोणतं पुस्तक वाचणं अपेक्षित आहे. तर हे आपण सुरुवातीला थोडा वेळ गेला तरी चालेल, पण सुरुवातीला जर व्यवस्थित ठरवलं तर आपल्याला नंतर जास्त अडचणी येत नाही. मग आता हे ठरवत असताना होतं काय नेमकं जर आपण पाहिलं तर सिलॅबस बघा. सिलॅबस आपण पाहिला, नेमकं मला कोणत्या परीक्षेची तयारी करायची हे ठरवलं. याच्यासाठी आपण बघा लक्षात घ्या की स्टँडर्ड्स जे बुक असतात ना सब्जेक्ट निहाय, तर त्यांची संख्याही खूप असते. बरेचदा आपल्याला सांगितलं जातं की स्टँडर्ड पुस्तक वापरा कोणत्याही विषयाचं, परंतु प्रत्येक विषयाचं जर आपण पाहिलं तर स्टँडर्ड पुस्तकांची आजच्या तारखेला संख्या खूप आहे. कारण जर आपण एखादा विषय घेतला, फॉर एक्झाम्पल हिस्ट्रीचा आपण एक्झाम्पल घेऊया. हिस्ट्रीचं आता समजा मॉडर्न इंडियाची आपल्याला तयारी करायची आहे. आता मॉडर्न इंडियाची तयारी करत असताना आपल्याला ते स्टँडर्ड जे बुक आहेत MPSCसाठी जर आपण विचार केला तर स्टँडर्ड्स जे बुक आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला बघा बरेच सजेस्ट केले जातील. अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया, स्पेक्ट्रम, स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स, बिपिन चंद्रा, मॉडर्न इंडिया, बिपिन चंद्रा, मॉडर्न हिस्ट्री ऑफ इंडिया, ग्रोवर अँड बेल्लेकर. त्याचप्रमाणे मराठीमध्ये आपण जर पाहिलं तर मराठीमध्ये तुम्हाला जयसिंगराव पवारांचंही काही जण सजेस्ट करतात, काही रंजन कोळंबे सरांचं आहे, समाधान महाजन सरांचं आहे. त्याचप्रमाणे बघा मित्रांनो किती पुस्तकांचं नाव आहे त्यात फक्त मॉडर्न हिस्ट्रीमध्ये. त्याचप्रमाणे तुम्हाला अजून सांगितलं जातं की बेसिक पुस्तकं तर वाचायचीच आहेत. बेसिक म्हणजे आपली शाळेचे पुस्तकं. बरेच जण सांगतात NCERT वाचायच्याच आहेत. त्याचप्रमाणे यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची जी पुस्तकं आहेत तर तेही आपल्याला खूप चांगली आहेत. त्याचप्रमाणे इग्नूचे पुस्तकंही चांगले आहेत. म्हणजे मला सांगायचं काय आहे या ठिकाणी की किती गोंधळ होतो. म्हणजे एकाच विषयाचं आपण संदर्भ ग्रंथ निवडत असताना मी तुम्हाला बघा किती पुस्तकांचे फक्त मॉडर्न इंडियाचे हे पुस्तकं सांगितले तुम्हाला, आधुनिक भारताचे. मग गोंधळ होतो विद्यार्थ्यांचा. कारण हे पुस्तक अभ्यासाला सुरुवात केलं की समजा आपण ग्रोवर अँड बेल्लेकर अभ्यास करतायत ना, तर पुस्तक दुसऱ्या टेबलावर आपण पाहिलं लायब्ररीमध्ये तर तिकडे दुसरंच पुस्तक आपल्याला दिसतं. आपण गोंधळ होतो, आपण हे पुस्तक योग्य वाचतोय की नाही. बिपिन चंद्रांचं वाचत आहे तर तो ग्रोवर अँड बेल्लेकर का नाही वाचायला, ते अडचण होते. मग रंजन कोळंबे सरांचं आधुनिक भारताचं का नाही म्हणजे असं कोणतं वाचायला पाहिजे, मग हे मराठीचं चांगलं आहे की ते मराठीचं चांगलं आहे, हा सगळा गोंधळ होत असतो. म्हणून बघा ही खूप खूप महत्त्वाची गोष्ट आहे
की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आपण ज्यावेळेस सुरू केलेला असतो तेव्हा अगोदर बेसिक पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. मग ते शालेय पुस्तकं असू द्या की UPSCची तयारी करताना NCERTचे पुस्तकं वाचणं असू द्या. बेसिक पुस्तकामुळे काय आहे की तो विषय काय आहे ते तुम्हाला तेवढं लक्षात येतं. त्याच्यातनं तुमचा अभ्यास होऊन जातो अशातला भाग नाही. फक्त आपल्याला तो विषय प्राथमिक स्वरूपामध्ये काय आहे किंवा त्याच्यामधले बऱ्याच गोष्टी ह्या आपल्याला लक्षात येत असतात. पण तो एक विषय समजण्यासाठी आपल्याला ही शालेय पुस्तकं किंवा NCERT यांचा मुख्यत्वे फायदा होत असतो. मग याच्यासाठी बघा हे अनेक जरी पुस्तकं असले तर योग्य मार्गदर्शन घेऊन तुम्ही 1 किंवा 2 संदर्भ ग्रंथ त्या ठिकाणी निवडायचे आहेत. अभ्यास कसा करायचा आहे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. कारण आपला जो कालावधी असतो तर ह्या कालावधीतील म्हणजे आपलं बरेच विद्यार्थी 17, 18, 19, 20 वर्षानंतर तर आपले सगळे तयारी करत असतात. तर हा कालावधी आपल्या जीवनाचा खूप महत्त्वाचा कालावधी असतो. चुकीचं संदर्भ ग्रंथ जर निवडला तुमचा 1 महिना म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे या ठिकाणी. आपल्या आई-वडिलांचे जे आपण अपेक्षा घेऊन या ठिकाणी आलेलो असतो ना, तर अशा ह्या चुकीच्या निर्णयांमुळे आपण त्या पूर्ण करू शकत नाही. म्हणून वेळ गेला चालेल, पण अगोदर संदर्भ ग्रंथ व्यवस्थित निवडा. आपण संदर्भ ग्रंथांसंदर्भात सुद्धा पुढे जाऊन या ठिकाणी लेक्चर घेणारच आहोत. ठीक आहे. तर संदर्भ ग्रंथ मग काय सांगितलं तुम्हाला सुरुवातीला निवडत असताना बेसिक पुस्तक अगोदर व्यवस्थित वाचा. दुसरी गोष्ट स्टँडर्ड जे सोर्सेस आहे योग्य मार्गदर्शन घेऊन स्टँडर्ड एका विषयाचे 1 किंवा 2 पुस्तकं तुम्ही रेफर करणं गरजेचं आहे. काही ठिकाणी तुम्हाला आवश्यक असल्यास वाटतंय की ह्या 1 किंवा 2 पुस्तकामध्ये सिलेबस कव्हर होत नाही, तर काही घटकांसाठी तुम्ही दुसऱ्या पुस्तकाचा संदर्भ सगळं नाही काही घटकांसाठी की एखाद्या पुस्तकामध्ये हा घटक खूप चांगला दिला आहे तर ते पुस्तक तुम्ही तेवढं रेफर करू शकतात. परंतु 1 किंवा 2च पुस्तकं व्यवस्थित हे निवडत असताना तुम्ही 10 लोकांना विचारा, यशस्वी अधिकाऱ्यांना विचारा, एक मार्गदर्शक आपण ज्या ठिकाणी क्लासेस लावले तिथं मार्गदर्शकांना विचारा, 10 जणांना विचारा. कोणतं संदर्भ काही प्रॉब्लेम नाही, विचारण्यात कमीपणा मानू नका. परंतु एकदाच जर तुम्ही व्यवस्थित सिलेक्ट केलेलं पुस्तक जर त्याच्यावर विश्वास बसला तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं त्या पुस्तकामध्ये. त्याच्यानंतर कोणतंही पुस्तकांमध्ये संदर्भ ग्रंथामध्ये बदल करत जाऊ नका, कारण गोंधळ जास्त होतो. मुद्दा समजला आहे सगळ्यांना? म्हणजेच तेच ना, तुम्हाला जसं आता हिस्ट्रीचं सांगितलं तसं त्या ठिकाणी तुम्हाला सजेस्ट केलं जातं की या ठिकाणी आपलं पॉलिटीसाठी जर विचार केला आपण तर पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक खूप चांगलं आहे. त्यानंतर रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे चांगलं. त्यानंतर तुकाराम जाधव सरांचे पुस्तकं आहेत. तर हे सगळे जे स्टँडर्ड सोर्सेस असतात आपल्याला अभ्यास DD बसूनचं आहे. तर हे पुस्तकं वाचत असताना तुम्ही नेमकं योग्य मार्गदर्शनानुसार पुस्तक अगोदर सिलेक्ट करा व्यवस्थित. नंतरच आपला पुढचा जो टप्पा आहे अभ्यासाचा तो व्यवस्थित करा. पुस्तकांचं सिलेक्शन केल्याशिवाय नुकतं म्हणजे कोणीतरी आपल्याला सांगितलं हे या विषयासाठी हे पुस्तकं घेऊन ये, पुस्तकं गोळा करत बसू नका. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस हे सांगणारच आहे की अनेक पुस्तकं वाचण्याऐवजी सिलेक्टिव्ह स्टँडर्ड सोर्सेस रेफर करा, वाचा. त्याच्यातनं तुमचा रिझल्ट लवकर येईल. ठीक आहे. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे. तुम्हाला सिलेबस त्यानंतर योग्य संदर्भ ग्रंथांची निवड करा, हा दुसरा टप्पा आहे. पहिला काय सांगितला? सिलेबस. दुसरा योग्य संदर्भ ग्रंथांची निवड करा आणि तिसरं म्हणजे आपल्याला लास्ट इयर क्वेश्चन पेपर्स खूप मार्गदर्शन करतात आपल्याला नेमकं अभ्यास कसा करायचा याच्यासाठी. लास्ट इयर क्वेश्चन पेपर्स आता तुम्हाला जर पाहिलं म्हणजे तुमच्यासाठी सोपी होऊन गेलेली गोष्ट, विशेषतः मी MPSC UPSCच्या बाबतीत या ठिकाणी बोलत आहे. तर काय करायचं आहे विद्यार्थ्यांनी की लास्ट इयरचे जे क्वेश्चन पेपर्स आहेत ना, तर ह्या क्वेश्चन पेपर्सचं आता तुम्हाला एक बाजारामध्ये एक बरेच पुस्तकं उपलब्ध झाली आहेत की चॅप्टर वाईज ॲनालिसिस दिलेलं असतं. म्हणजेच काय की तुम्हाला
राज्यघटना असेल, राज्यघटनेमध्ये प्रत्येक चॅप्टरवर कोणत्या चॅप्टरवर किती प्रश्न विचारले गेलेत, कोणते प्रश्न विचारले गेले हे दिलेलं आहे. ह्या पुस्तकांचा एक जो आहे संदर्भ तुम्ही घ्या. कारण काय होतं, आपलं बरेच काम या ठिकाणी वाचत असतं, की तुम्ही क्वेश्चन पेपर पण पहा. असं म्हणणार नाही की तुम्ही क्वेश्चन पेपर पाहूच नका. क्वेश्चन पेपर पण पहा. परंतु चॅप्टर वाईज अभ्यास करत असताना हे तुम्हाला चॅप्टर वाईज या ठिकाणी ॲनालिसिस दिलेलं असल्यामुळे आपल्याला ह्या घटकावर कसे प्रश्न विचारले गेलेले हे लक्षात येतं. हे का सांगतोय? फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आता हिस्ट्रीचं एक्झाम्पल देतो. आता हिस्ट्रीचं एक्झाम्पल याच्यासाठी देतो, की आपण बघा अभ्यास करत असताना जर आपल्याला अगोदर कळलं, की नेमकं या घटकावर असे प्रश्न विचारले जातात ना, मग जे गरजेचे नाही ना त्या गोष्टींकडे आपण लक्ष देत नाही. जसं तुम्हाला 1857चा उठाव हा जर आपण घटक घेतला. आता 1857चा उठाव याचं जे वर्णन आहे ना पुस्तकांमध्ये बऱ्याचदा खूप केलेलं आहे. 10-10, 15-15, 20-20 पेजेस वर्णन केलेलं असतं. पण आपल्याला जर तुम्ही बघा आता व्यवस्थित लक्षात घ्या, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आता 1857चा उठाव हा घटक पाहत असताना आपण वाचतो म्हणजे खूप व्यवस्थित वाचतो. परंतु जर आपल्याला जर माहीत नसेल की नेमकं कोणत्या घटकांवर प्रश्न विचारले जातात, तर ते वाचून आपल्याला पाहिजे तेवढा हवा तेवढा फायदा होत नाही. का होत नाही? कारण 1857च्या उठावामध्ये बघा नेमकं प्रश्न विचारले जातात कालावधी, स्थळ, पर्सनॅलिटी म्हणजे कोणत्या ठिकाणी उठावाचं नेतृत्व कोणी केलं? भारताचे उठावकर्ते कोण होते? आणि त्या दुसरी बाजू म्हणजे उठावकर्त्यांविरुद्ध इंग्रज अधिकारी कोण होते? म्हणजे इंग्रजी सैन्याचं नेतृत्व कोण करत होतं? ब्रिटिश सैन्याचं नेतृत्व कोण करत होतं? ह्यांच्यावर आधारित आपल्याला त्याचप्रमाणे बघा स्थळ, काळ, पर्सनॅलिटी जर ॲनालिसिस केलं तर तुम्हाला या गोष्टी लक्षात येतील. त्यानंतर पर्सनॅलिटीमध्ये काय सांगितलं? उठावाचं नेतृत्व ते भारताच्या उठावकर्त्यांच्या बाजूनं, त्यानंतर ब्रिटिश सैन्याचं नेतृत्व कोणी केलं. त्याचप्रमाणे उठावाच्या संदर्भात जे इतिहासामध्ये म्हणजे जे पुस्तकं लिहिले गेलेले आहेत उठावाच्या संदर्भात आपण जर पाहिलं तर उठावाला कोणत्या लेखकांनी काय काय उद्गार काढलेला आहे, काय काय म्हटलेलं आहे. म्हणजे कोणी स्वातंत्र्य समर म्हटलेलं आहे, तर कोणी बंड म्हटलेलं आहे. असे वेगवेगळे जे लेखक आहेत त्यांनी या बाबतीत आपले मत व्यक्त केलेलं आहे. तर याच्या संदर्भात प्रश्न विचारले जातात प्रामुख्याने. बरोबर. मग नेमकं काय होतं? विद्यार्थी घटक पूर्ण वाचतात आणि नेमकं पर्सनॅलिटी विसरून जातात. उठावाचं नेतृत्व कोणी केलं तेच विसरून जातो. भारतीय उठावकर्त्यांचं ते लक्षात ठेवतात, परंतु ब्रिटिशांच्या बाजूनं उठावाचं नेतृत्व कोणी केलं, कुठे कोणी केलं आहे ते विसरून जात असतो. मग ह्या गोष्टी विसरायला नको. मग अभ्यास करत असताना आपल्याला लास्ट इयर क्वेश्चन पेपर्स किंवा चॅप्टर वाईज ॲनालिसिस आपण ज्यावेळेस प्रश्नांचं एक अभ्यास करत असतो तेव्हा आपल्याला लक्षात येतो की असे प्रश्न विचारले जात आहेत आणि ह्या गोष्टी आपल्या लक्षात राहायला पाहिजे. नाहीतर तुम्ही 5 दिवस 1857च्या उठावाचा अभ्यास केला, जर आपल्याला ह्या गोष्टी मी जे सांगितले ना त्या पॉईंट जर लक्षात नसतील तर ते वाचून काही एक फायदा होणार नाही. म्हणून अभ्यास करत असताना आपण अगोदर बघा सिलेबस तुम्हाला सांगितला, सिलेबस प्रत्येकाचा पाठ पाहिजेच. सिलेबस प्रत्येकाचा पाठ पाहिजेच. अन्यथा आपला जो ट्रॅक आहे, जो अभ्यासाचा जो मार्गक्रमण आहे ते कुठंतरी चुकत आहे असं समजायचं. सिलेबस आपल्याला माहीत पाहिजे. प्रत्येकाने आपल्या बॅगमध्ये सिलेबसची ज्या परीक्षेची तयारी करत आहोत त्या सिलेबसची प्रिंट आपल्या बॅगमध्ये सोबत ठेवायलाच पाहिजे. संदर्भ ग्रंथ निवड झालं. तिसरं म्हणजे मी तुम्हाला बोललो लास्ट इयर क्वेश्चन पेपर ॲनालिसिस, जेणेकरून आपण त्या घटक वाचत असताना आपल्याला लक्षात येईल की कोणता याचा आपल्याला कोणत्या घटकातून काय अभ्यास करायचा आहे. मग तेव्हाच आपल्याला 1857 मधनं कळेल की हे घटक आपण लक्षात ठेवायचे आहेत. अन्यथा विद्यार्थी आपल्याला असे प्रश्न वर्णन भरपूर केलं असतं. म्हणजे एवढा वेगात घोडा पळवला, एवढ्या जोरात मारलं, हे अशा बऱ्याच गोष्टी वर्णन केलं असतं. हे वर्णन आपल्या कामाचं नाही आहे. आणि विद्यार्थी नेमकं ह्या स्टोऱ्या लक्षात ठेवतात आणि जे प्रश्न विचारले जातात ते विसरत असतात. या चुका चुकूनही होऊ देता कामा नये. आता पुढची जी अभ्यास कसा करावा
याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे नेमकं पद्धत कशी असावी. वाचत असताना आपली अभ्यास पद्धत कशी असावी. आता पूर्ण लक्ष आपलं मी जे सांगत आहे त्या गोष्टीवर पाहिजे. बघा, आता आपण काही विषयांचं एक वाटल्यास एक्झाम्पल घेऊया. जसं आता मी तुम्हाला सांगितलं की मराठी व्याकरण या विषयाचं आपण एक्झाम्पल घेऊया. या विषयामध्ये समजा अभ्यास कसा करावा. आता या ठिकाणी हा पॉईंट म्हणजे अभ्यास पद्धती कशी करावी, अभ्यास करत असताना आपण काय केलं पाहिजे, कसं लक्षात ठेवलं पाहिजे, म्हणजेच आपल्याला त्या घटकावरील आउट ऑफ स्कोअर मिळवता येईल. बघा, लक्षात घ्या. मग सुरुवातीला काय करायचं आपल्याला, कोणत्या घटकाचा अभ्यास करत आहे. म्हणजे समजा उदाहरणार्थ मराठी व्याकरणामध्ये आपण एखादा घटक घेऊया. समजा क्रियापद घेतला आपण. आता क्रियापद हा घटक घेतला. या घटकाचा अभ्यास करत असताना सर्वप्रथम आपण काय करायचं, हा घटक एक सामान्यपणे लास्ट इयर क्वेश्चन पेपर्स बघा, रफ वाचून घ्या. म्हणजे असं खूप अभ्यास सोडवू नका, कारण तुम्ही अजून अभ्यास नाही केला आहे, सोडवू नका. पण तो अभ्यास बघा. म्हणजे लास्ट इयर क्वेश्चन पेपर्स पाहिले, या घटकावर कोणकोणते प्रश्न कसे कसे विचारले गेलेले आहेत. क्लिअर. तुम्ही ज्या परीक्षेचा अभ्यास करताय त्यासाठी. मग कसे कसे प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला एक जनरल आयडिया येते की या घटकावर प्रश्न कसे विचारले जातात, या घटकातील कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत आणि आपल्या लक्षात कोणते मुद्दे ठेवायचे आणि कोणते लक्षात ठेवायची आवश्यकता नाही, हे आपल्याला लक्षात येतं. आता क्रियापद हा घटक अभ्यास करत असताना नेमकं कसं करावं, कारण अभ्यास पद्धती ठरवते आपण पास होणार आहेत की नापास होणार आहेत. कारण बरेच विद्यार्थी बघा, तुम्हाला अभ्यास करत असताना या ठिकाणी दिसतील. म्हणजे आता जसं शहरांमध्ये लायब्ररीजमध्ये विद्यार्थी अभ्यास करत असतात. अभ्यास करत असताना आता चहा कट्ट्यावर सगळे गोळा होतात विद्यार्थी. चहा कट्ट्यावर गोळा झाल्यानंतर तिथे एखादा विद्यार्थी अतिशय असं म्हणजे बडाईमध्ये सांगत असतो की आज मी 5-6 तासामध्ये जवळपास 100 पेजेस 80 पेजेस वाचून काढले. बाकी विद्यार्थ्यांना धक्का बसतो की एवढा हुशार विद्यार्थी आहे की याने समजा एका दिवसात 70-80-100 पेजेस वाचून काढले असं त्याने सांगितलं. मग बाकी विद्यार्थी थोडं गोंधळात पडत असतात की हा एवढा विद्यार्थी ना आपल्याकडनं तर काही वाचन. विद्यार्थी मित्रांनो, तो अतिशय चुकीचं करतोय. का चुकीचं करतोय? एका दिवसामध्ये जर 100 पेजेस वाचत आहे तर त्याने जे घटक वाचलेले आहेत ते घटक त्याचे लक्षात आहेत का? लक्षात असतील तर त्याला म्हणजे प्रगल्भ बुद्धिमत्तेचा विद्यार्थी समजावा. परंतु लक्षात राहत नाही. वास्तव जर आपण विचार केला तर ते एका दिवसामध्ये 100 पेजेस वाचून जर गेला तर तुम्हाला जनरल एक गोष्ट सांगतो, वास्तवता काय आहे. म्हणजे समजा पॉलिटीचे जर समजा एका दिवसात तो 100 पेजेस वाचतोय. पॉलिटीचे हार्डली कोणत्याही पुस्तकाचे पानं पाहिले तर 500-600 पेजेस असतात. एका विषयाचा अभ्यास तो किती दिवसात करेल? 5-6 दिवसात. अशा आपण समजा कंबाईनच्या प्रीचा विचार केला तर आपल्याला 7 सब्जेक्ट आहेत. म्हणजे 7×5 35 म्हणजे 1 ते 1.5 महिन्यामध्ये तो सगळा प्रीचा अभ्यास करून टाकेल. असं शक्य आहे का मित्रांनो? मग मेन्सचा अभ्यास तो फक्त अजून 1-1.5 महिन्यामध्ये करून टाकेल. म्हणजे 3 महिन्यामध्ये तो अधिकारी बनून जाईल ना. पण का बनत नाही? कारण तो वाचत असताना तो टार्गेट काय ठेवतो? पेजेस वाचायचे आहेत. आपल्याला जास्तीत जास्त वाचन करायचं आहे. परंतु जास्तीत जास्त वाचनावर आपल्याला गुण मिळत नाही, तर गुण मिळतात आपलं लक्षात किती राहिले त्याच्यावर गुण मिळतात. खूप की पॉईंट आहे, याला खूप लक्षात घ्या. कोणत्याही घटकाचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात किती राहिला, कारण वाचन केलं आणि लक्षात राहिला नाही तर तो घटक वाचून काही फायदा नाही. आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहोत. लाखो विद्यार्थी या ठिकाणी कॉम्पिटिशनमध्ये आहेत आणि लाखो विद्यार्थ्यांशी जर आपल्याला कॉम्पिटिशन करायचे असेल तर अशा ज्या सामान्य चुका आहेत ह्या आपल्याकडून होता कामा नये. जसं मी आता तुम्हाला नेमकं आता उदाहरण घेऊया. आपण क्रियापद या घटकाचा अभ्यास कसा करावा. सर्वप्रथम मी तुम्हाला बोललो लास्ट इयर क्वेश्चन पेपर्स बघा, मग तिथं तुम्हाला पॉईंट येतील. मग सगळ्यात महत्त्वाचं काय? क्रियापद घटक. क्रियापद म्हणजे काय हे समजून घ्या अगोदर.
मग त्याच्यातील कन्सेप्ट येतील. क्रियापद हा जो घटक आहे ना त्याच्यातील कन्सेप्ट येतील. मग तुमचं धातू म्हणजे काय, क्रियापद म्हणजे काय, धातू साधित किंवा कृदंत्य म्हणजे काय, लक्षात येतंय का तुमचं? मग आता हे वाचत असताना वाचू नका, फक्त ते समजून घ्या आणि ते डोळे बंद करून आठवा, मला समजलेलं आहे का, माझं लक्षात आलेलं आहे का. जर नुकतं वाचायला अवघे बघा ना, मी आता तुम्हाला समजा या कन्सेप्ट सांगितल्या, धातू, धातू साधित आणि क्रियापद, या कन्सेप्ट वाचायला आपल्याला 1.5-2 मिनिटं लागतील फक्त. 1.5-2 मिनिटात आपण पुढे चालले जाऊ आणि आपल्याला वाटतं वाचलेलं आहे मी. परंतु मित्रांनो, फक्त वाचन महत्त्वाचं नाही, ते समजणं महत्त्वाचं आहे आणि ते आपल्या लक्षात आल्या का. कारण परीक्षेमध्ये काय आहे, तुम्ही किती वेळेस वाचलं हे महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही कसं वाचलं आणि वाचल्यानंतर तुमचं परीक्षा पद्धतीनुसार किती लक्षात राहिलेलं आहे ते महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यावर तुम्हाला गुण मिळणार आहे. म्हणून वेळ गेला तरी चालेल, कितीही वेळ जाऊ द्या, समजल्याशिवाय पुढे जायचं नाही. क्रियापद संकल्पना आहे, समजल्याशिवाय पुढे जायचं नाही. तुम्ही 1 दावाचा, 2 दावाचा, 3 दावाचा, 5 दावाचा, परंतु समजल्याशिवाय पुढे जायचं नाही, ही पहिली अट आहे. जर समजल्याशिवाय पुढे जात आहे तर तुमचं ते वाचून काहीही एक उपयोग नाही. खूप खूप महत्त्वाच्या ह्या गोष्टी आहेत विद्यार्थी मित्रांनो. समजणं, मग क्रियापद, त्यानंतर धातू म्हणजे काय हे समजायला पाहिजे. धातू संकल्पना, उदाहरणं आपल्याला सांगता यायला पाहिजे. धातू साधित व कृदंते म्हणजे काय हे समजणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो आपला, तो म्हणजे क्रियापद. याच्यामध्ये कर्ता, कर्म कसं ओळखावं हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. कारण कर्ता आणि कर्म जर आपल्याला कसं ओळखतात ते जर नाही समजलं तर आपल्याला सकर्म क्रियापद, अकर्म क्रियापद, द्विकर्म क्रियापद समजणार नाही. म्हणून समजून घेण्यावर भर द्या, त्याचे एक्झाम्पल भरपूर लक्षात घ्या. ठीक आहे. मग असेच जे प्रकार आहेत आपले क्रियापदाचे, तुमचे सकर्म क्रियापद, अकर्म क्रियापद, स्थितीदर्शक क्रियापद, स्थित्यंतरदर्शक क्रियापद, करणरूपी क्रियापद, अकरणरूपी क्रियापद, संयुक्त क्रियापद, उभयविध क्रियापद, भावकर्तृक क्रियापद, शक्य क्रियापद, प्रयोजक क्रियापद, बरोबर, अपूर्ण विधान क्रियापद, हे जे क्रियापदाचे प्रकार म्हणजे 16 क्रियापदाचे प्रकार आहेत. मग हे प्रत्येक अभ्यास करत असताना काय करायचं, उदाहरणार्थ मी तुम्हाला जर उदाहरण सांगितलं की शक्य क्रियापद म्हणजे काय, मग शक्य क्रियापद म्हणजे काय, तर अभ्यास करताना काय करायचं, ती व्याख्या बघा, व्याख्येनुसार उदाहरणं पहा. क्लिअर. व्याख्या घटक वाचल्यानंतर 1-2दा व्यवस्थित वाचल्यानंतर ती व्याख्या आणि ती संकल्पना माझ्या लक्षात आहे का, ती मनातल्या मनात बोला. त्याच्यावर आधारित उदाहरणं मला तयार करता येत आहेत का, सांगता येत आहेत का, हे लक्षात घ्या. म्हणजे शक्य क्रियापद, बरोबर. मग शक्य क्रियापद काय, शक्यार्थ भाव दर्शवणारे जे क्रियापद आहेत त्यांना आपण काय म्हणतो आहे, शक्य क्रियापद. मग त्याच्यावर आधारित जे क्रियापद येतात, बोलवते, चालवते, लिहवते, वाचवते, असे जे क्रियापद आहेत हे मला समजलेले आहेत का, अशी उदाहरणं तयार करता येतात का. मग हा घटक जर पॉईंट तुम्हाला समजला, आठवता येत, सांगता येते, मला स्वतःला उदाहरणं तयार करता येत, मग पुढचा प्रकार पहा, प्रयोजक क्रियापद. प्रयोजक क्रियापद म्हणजे काय समजून घ्या. म्हणजे कर्ता स्वतः क्रिया करत नसून ती दुसऱ्याकडून करून घेतो, म्हणून त्याला प्रयोजक क्रियापद असे म्हणतात. मग आता त्याचं काय, आई बाळाला हसवते, अशी जी उदाहरणं आहेत, ही उदाहरणं मला तयार करता येतात का. मग स्वतः कर्ता कोणता आहे, स्वतः कसा करत नाही, दुसऱ्याकडून कसं करून घेतो, ही संकल्पना समजून घेणं. वाचायला तुम्हाला चॅप्टर वाचायला अवघे 1.5-2 तास लागतील, पण समजून घ्यायला 2 दिवस पण अपूर्ण पडतील. खूप ह्या गोष्टी मित्रांनो तुम्ही 2-4 वर्ष वाया घालवाल आणि नंतर तुम्हाला या गोष्टी समजेल. मग तेव्हा योग्य मार्गाने अभ्यास, तसं ते वेळ वाया जाऊ देऊ नका. खूप आयुष्यातला खूप महत्त्वाचा कालावधी असतो हा. आपला 1-1 वर्ष खूप महत्त्वाचा असतो. खूप अडचणीतून तुम्ही मार्ग काढत असतात, खूप संघर्ष करत असतात, याची मला जाणीव आहे. म्हणून माझा एक प्रयत्न आहे तुमच्यासाठी की तुमचा कालावधी हा अभ्यास कालावधी कमी लागावा, तुमचं ध्येय लवकरात लवकर तुम्ही साध्य करावं, हा माझा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून बघा, मग आता एकूण काय करायचं आहे, अभ्यास करत असताना क्रियापद चॅप्टर, क्वेश्चन पेपर एक
सर्वसामान्यपणे वाचून घ्या कसे प्रश्न विचारले जात आहेत. मग एक संकल्पना. ठीक आहे. मग काय सांगितलं तुम्हाला, क्रियापद म्हणजे काय, धातू म्हणजे काय, धातू साधित किंवा कृदंते म्हणजे काय. ठीक आहे. मग त्यानंतर कर्ता कसा ओळखावा, कर्म कसं ओळखावं, मग त्याच्यात क्रियापदाचे 16 प्रकार. मग काय करायचं आता, सगळे प्रकार मी तुम्हाला सांगितले ना, समजून घेऊन मनातल्या मनात रिवाईज करायचे. सगळे प्रकार अभ्यास झाला, मग त्याला तुम्हाला 2 दिवस लागू द्या, 3 दिवस लागू द्या, डझंट मॅटर, कितीही वेळ लागला चालेल, पण समजल्याशिवाय पुढे जायचं नाही. समजल्याशिवाय जर पुढे जात असाल तर तुमचा तो घटक वाचून काही फायदा नाही, फक्त वेळ वाया जातोय असं समजायचं. समजल्याशिवाय पुढे जायचं नाही. क्लिअर? हां, मग सगळा घटक झाला. आता सगळा घटक झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सगळे जे पॉईंट आहेत ना, तर ते पॉईंट एका पेजवर लिहायचे. क्लिअर? क्रियापद, धातू, धातू साधित, कृदंते, कर्ता कसा ओळखावा, कर्म कसं ओळखावं, क्रियापदाचे 16 प्रकार असे एका पेजवर लिहाय. लिहिल्यानंतर मग एक पॉईंट पाहायचा, क्रियापद. डोळे बंद करायचं, सगळं सिंहावलोकन करायचं. कारण परीक्षा कशावर आहे, लक्षात काय राहिलं त्याच्यावर परीक्षा आहे. नेमकं विद्यार्थी ही गोष्ट करत नाहीत. म्हणजे काय होतं, वाचून जातो आपण, तर आपलं लक्षात राहिलंय की नाही, मग आपल्याला काय करावं लागतं, लक्षात कळत नाही, आपण परीक्षा देतो, मग परीक्षांमध्ये आपल्याला कळतं की आपल्याला ते समजलेलंच नव्हतं. मग असे वर्ष वाया घालवण्यापेक्षा अगोदरच आपण जर समजून जर व्यवस्थित केलं, आयोग कसे प्रश्न विचारत आहे, UPSCचं सुद्धा की MPSCचं कोणतीही परीक्षेची तयारी करत असता तुम्ही, तर प्रश्न कसे विचारले जात आहेत, त्यानुसार माझा अभ्यास व्यवस्थित होतोय का, ते ॲनालिसिस, ते मूल्यमापन करणं खूप गरजेचं आहे. आपण सगळा विषय करून टाकला आणि नंतर परीक्षेमध्ये आपल्याला कळतं की ह्या परीक्षेवर जवळपास 16 प्रश्न होते आणि माझे 3च बरोबर आले आणि 7 चुकले आणि त्याच्यातले परत मायनस झाले. असं आपण परीक्षेच्या मूल्यमापनावर जाऊ नका, तर घटक पूर्ण झाल्यावर प्रत्येक घटकाचं मूल्यमापन करा. हे जर मूल्यमापन केलं तर मी खात्रीने सांगतो मित्रांनो, तुम्हालाच कळून जाईल की मी ही परीक्षा नक्की पास होणार आहे किंवा होणार नाही आहे. जर तुम्ही योग्य पद्धतीने गेलात, तुमचं अंतर्मन सांगेल की तुम्ही परीक्षा 100% पास होणार, कारण तुम्ही जो अभ्यास केलेला आहे तो परीक्षा पद्धतीनुसार केलेला आहे आणि तो तुमच्या लक्षात आहे. आलं लक्षात? हा एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. मग सगळे पेजेसवर आपण 15 पॉईंट लिहिल्यानंतर आठवायचं आहे. प्रत्येक पॉईंट मनातल्या मनात, त्यांचे एक्झाम्पल्स जे आहेत ते मनातल्या मनात आठवायचे. प्रत्येक पॉईंटचे 2-2, 3-3 एक्झाम्पल आपल्या मनामध्ये आठवायला पाहिजे. नाही आठवलं तर पुन्हा तो पॉईंट बघा. नाही आठवलं तर पुन्हा तो पॉईंट बघा. अजून वाचा, अजून समजून घ्या. नंतर अजून रिव्हिजन करा मनातल्या मनात. जोपर्यंत तुम्हाला पूर्ण मनातल्या मनात 15 पॉईंट सगळे जे पेपरवर लिहिलेले तुम्हाला सगळे आठवत नाही, त्याचे एक्झाम्पल आठवत नाही, तोपर्यंत तो घटकाच्या पुढे जायचं नाही. ही परीक्षा पद्धती, आपलं अभ्यास पद्धती जी आहे ही आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे आता सांगायचं तात्पर्य असंच की मग होतात आपण, म्हणजे असं नाही की असं केल्यावरच अधिकारी, तसं नाही. बरेच विद्यार्थी जे आहेत ते 5-5, 6-6 वाचून त्यांचं हे सगळ्या गोष्टी लक्षात येतात, ते परीक्षा पास होतात, तो भाग आहेच महत्त्वाचा. पण ते 5-6 वेळेस वाचण्यापेक्षा आपण ह्या पद्धतीनं जर अभ्यास केला तर तुमचं एकच वाचन 3 वाचनाच्या बरोबरीचं असतं. एकच वाचन 3 वाचनाच्या बरोबरीचं असतं. म्हणजेच का, कारण तुम्हाला हे सगळे पॉईंट आठवत आहेत ना, एक चॅप्टर अवघ्या तुम्ही 4-5 मिनिटात रिव्हिजन करू शकता. एक चॅप्टर अवघ्या 4-5 मिनिटात आपण रिव्हिजन करू शकतो. म्हणून ह्या पद्धतीनं करा. क्लिअर? हां, हे झाल्यानंतर मग आपण जे प्रश्न चॅप्टर वाईज आयोगाने विचारलेले जे प्रश्न आहेत, तर ते प्रश्न आपण सोडवा. ते प्रश्न सोडवत असताना तुम्हाला लक्षात येईल की आपण केलेला अभ्यास बरोबर आहे, निवडलेले संदर्भ ग्रंथ बरोबर आहेत. जर आपल्याला वाटत आहे की असे पॉईंट ह्या पुस्तकातनं कव्हर होत नाही, एखादा संदर्भ ग्रंथ दुसरा, त्याच्यातले काही घटक निवडा, त्याच्यातले वाचा, म्हणजे परिपूर्णता तुमच्या अभ्यासामध्ये येत असते. जास्त एका विषयाला 7-7, 8-8, 10-10 पुस्तकं, 5-5, 6-6 पुस्तकं वाचू नका. 1 किंवा 2, जास्तीत जास्त तिसऱ्या पुस्तकातून काही घटक, एवढं तुम्ही अभ्यासासाठी ठेवू शकतात. कारण एक लक्षात घ्या की अनेक पुस्तकं वाचण्यात
तुमचा मनाचा गोंधळ होईल, लक्षात काही राहणार नाही. आपल्याला कमी कालावधीमध्ये जर पोस्ट काढायची आहे तर ह्या पद्धतीनं आपण करू शकतो. आता बरेच विद्यार्थ्यांचं वाचन, समजा आपण अजून एखादा विषय घेऊ, पॉलिटीचं वाचन झालं असेल, तर पॉलिटीच्या वाचनामध्ये तुम्ही अभ्यास कसा करू शकतात पॉलिटीचं? तर एक घटक घेऊया आपण वाटल्यास, की फंडामेंटल राईट्स. आता फंडामेंटल राईट्स आहेत आपले, DPSP आहेत, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी आहेत, ठीक आहे, फंडामेंटल ड्युटीज आहेत. आता नेमकं यांचा अभ्यास काय करायचा? फंडामेंटल राईट्स हे आपण आता अभ्यास करायचा आहे समजा. आता फंडामेंटल राईट्स जर पाहिले आपण, तर ते कलम कोणते आहेत आपले? 12 ते, मूलभूत हक्कांच्या संदर्भात आपले कलम कोणते दिले आहेत? 12 ते 35 पर्यंत. मग अभ्यास करत असताना मुलं वाचून जातात. अभ्यास करत असताना काय करतात? वाचून जातात. आणि जर आपल्याला विचारलं, सांग बरं आपल्याला 20वा कलम कोणतं होतं? मग तो वाचावा लागेल परत. असं नको व्हायला मित्रांनो. तुम्ही वाचलंय ना, तर लगेच मूल्यमापन करा, माझं लक्षात राहिलंय की नाही राहिलंय. जे समजा तुमचं 12वं कलम कोणतं आहे तुमचं, समजा राज्यसंस्थेची व्याख्या त्याच्यामध्ये दिली आहे. त्यानंतर 13वं कलम कोणतं आहे तुमचं? 13वं कलम म्हणजे मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले जे लॉज आहेत क्रिएट केले जातील, तर ते विसंगत असतील तर त्याच्या संबंधी त्यांना बाद करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्ट किंवा उच्च न्यायालय कलम 226 आणि 32 अंतर्गत देण्यात आलेला आहे. त्याच्या संदर्भात त्या ठिकाणी तरतुदी, ते तुमच्या लक्षात आलेलं आहे का? त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं 14 ते 18 आपलं कलम कोणते? समतेचा अधिकार आहे, ठीक आहे. 19 ते 22 आपले कलम कोणते? स्वातंत्र्याच्या अधिकाराचे आहेत. 23 आणि 24 आपले हे कलम कोणते आहेत? पिळवणूक किंवा शोषणाविरुद्धचे कलम आहेत. 25 ते 28 कोणता आहे? धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे. त्यानंतर 29-30 कलम कोणते? सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकाराचा आहे. त्यानंतर तुमचा 31 संपत्तीचा अधिकार होता, तो आता त्या ठिकाणी काढून घेण्यात आलेला आहे. मग ते काय आहे, कसं आहे, ते व्यवस्थित आपलं लक्षात यायला पाहिजे. 32वं कलम कोणतं आहे तुमचं? 32वं कलम काय? घटनात्मक उपायांचा अधिकाराच्या संदर्भात आहे, ठीक आहे. त्यानंतर तुमचं 33वं कलम जर पाहिलं तर जे आहे मूलभूत हक्क जे आहे सेनेच्या संदर्भात, आपले जे सेना आहेत त्यांच्या संदर्भात बदल करण्याचे अधिकार कोणाला आहेत? आपले संसदेला आहेत. त्यानंतर 34वं कलम जर आपण पाहिलं तर लष्करी कायदा लागू होत असताना मूलभूत हक्कांवर निर्बंध संदर्भात आहे. आणि 35वं कलम जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर मूलभूत हक्कांसंदर्भात बदल करण्याचे अधिकार कोणाला आहेत? संसदेला आहेत. असे आपले 12 ते 35 कलम आहेत. आता हे माझे लक्षात आलेले आहेत का? कारण वाचून काही उपयोग नाही. मला प्रत्येक कलम आणि अजून त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी आता हे समजा जनरल तुम्हाला सांगितले सगळ्या गोष्टी, पण प्रश्न जे विचारले जातात ना, ते अपवादात्मक गोष्टींवर विचारले जात असतात आणि त्याचप्रमाणे करंट अफेअर त्याच्यात लिंक करून विचारले जात असतात, बरोबर. मग कोणत्या घटना दुरुस्ती झाल्या, कोणत्या घटना दुरुस्तींमुळे हा पॉईंट त्या ठिकाणी ॲड करण्यात आला आहे, अशा बऱ्याच गोष्टींवर आपल्याला प्रश्न विचारले जात असतात. म्हणजे कन्सेप्ट पण समजून घ्या बरं का. नुकतं कलम जे टायटल म्हणजे आपल्याला एक गट जे आहे ड किंवा गट क दर्जाच्या परीक्षांसाठी समजा हे जनरल प्रश्न विचारले जातात, परंतु आयोगाचे किंवा UPSCच्या परीक्षांसाठी जे त्या ठिकाणी एक्सेप्शनल पार्ट आहेत, अपवादात्मक जे भाग आहेत ना, याच्यावर जास्त करून प्रश्न विचारले जातात किंवा त्याच्यातील ज्या तरतुदी आहेत, त्याच्यातील ज्या कन्सेप्ट आहेत ना, त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जात असतात. जसं आपण आता नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ 20वं जे कलम आहे, तर त्याच्यामध्ये नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ काय आहे, नो डबल जेपर्डी काय आहे, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर 15वं कलम आपण वाचून जातो मित्रांनो, पण त्याच्यामध्ये एक शब्द साधा पूर्ण स्टेटमेंटचा अर्थ वेगळा करू शकतो. जसं आता आपण धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान, बरोबर, केवळ याच्यावर आधारित भेदभाव करता येणार नाही, आपलं 15व्या कलमामध्ये दिलेलं आहे, बरोबर. पण केवळ हा शब्द काय करतोय? भेदभाव ह्या 5 गोष्टींवर आधारित करता येणार नाही, पण इतर घटकांवर करता येईल. केवळ हा शब्द सगळ्या स्टेटमेंटचा अर्थ या ठिकाणी वेगळा दर्शवतोय, बरोबर. म्हणजे असे एक जे शब्द असतात ना, त्या शब्दांचा अर्थही आपल्या लक्षात येणं गरजेचं. मग 16व्या रोजगाराच्या संधी संदर्भात त्या कलमामध्ये कोणकोणते? हे 5 शब्द तर आहे, बरोबर. मग त्या ठिकाणी कुळ आणि निवास असे 2 शब्द ॲड करण्यात आलेले आहेत. मग हा जो फरक आहे ना, असं बारीक गोष्टी आपल्या लक्षात आलेल्या आहेत का? मग हा अभ्यास होणं पूर्ण व्यवस्थित आहे. मग शेवटी काय करायचं? सगळ्या
फंडामेंटल राईट्सचा अभ्यास केला ना, मग 12 ते 35 मनामध्ये डोळे बंद करायचे घटकाचा अभ्यास झाल्यानंतर 12वं कलम काय, 13, 14, 15, 16 असे तुम्हाला 35व्या कलमापर्यंत आणि 20वं कलम काय आहे, 19वं कलम काय, त्याच्यातले 6 पॉईंट कोणकोणते आहेत, तर हे असे तुम्हाला आठवत आहेत का? 20व्या कलमामधले कोणकोणते पॉईंट आहेत, 21व्या कलमामध्ये जो शिक्षणाचा अधिकार आहे कोणत्या घटना दुरुस्ती अंतर्गत ॲड करण्यात आलेला आहे, असे सगळे पॉईंट आपल्याला कलमानिहाय आठवत आहेत का? जर तुम्हाला 12 ते 35 असं सगळं आठवत असेल तर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे राज्याचे ध्येय धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी हा घटक अभ्यास करायला काही हरकत नाही. बरोबर? मग हे घटक व्यवस्थित आठवलं, मग त्याच्यावर मागील वर्षाचे प्रश्न बघा, ते सोडवा. क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस पण खूप महत्त्वाची आहे. क्लिअर? म्हणून ह्या पद्धतीनं आपण जसं मी तुम्हाला 2 विषयांचं एक्झाम्पल सांगितलं, घटक म्हणजेच एक आता थोडक्यात सांगायचं म्हटलं की या घटकावर म्हणजे तुम्ही ज्या घटकाचा अभ्यास केला ना, त्या घटकाचा जर तुम्हाला प्रश्न विचारले 10 प्रश्न तर तुम्हाला 9 प्रश्न बरोबर यायला पाहिजे किंवा कमीत कमी 8 प्रश्न तुम्हाला आठवायला पाहिजे, तर समजायचं तुम्ही तो अभ्यास व्यवस्थित केलेला आहे. जर तुम्हाला प्रश्न तुम्ही वाचलेला आहे आणि तुम्हाला 10 प्रश्नांपैकी जर 1-2 प्रश्न जर आठवत असतील तर असं समजायचं आपण तो घटक वाचूनही काही फायदा झाला नाही. मग अट काय ठेवायची? कोणताही घटक समजल्याशिवाय आणि लक्षात आल्याशिवाय पुढे जायचं नाही. क्लिअर? ह्या पद्धतीनं तो विषय कंप्लीट करायचा. आणि दुसरा अजून पुढचा महत्त्वाचा पार्ट आहे म्हणजे रिव्हिजन. मग ह्याचा फायदा काय होईल? असा अभ्यास केल्याचा फायदा काय होईल? ज्यावेळेस तुम्ही फक्त वाचून जाताना समजा एक विषय वाचायला तुम्हाला 1 महिना लागला असेल ना, जनरल वाचून गेलात, त्यावेळेस दुसऱ्यांदा तोच विषय वाचायला तेवढाच वेळ लागतो किंवा थोडाफार वेळ कमी होतो. परंतु मी सांगितलं ह्या पद्धतीनं जर तुम्ही अभ्यास केला ना, व्यवस्थित तुमचा विषय लक्षात आला ना, प्रत्येक चॅप्टर मी सांगितल्याप्रमाणे केलं तर तो विषय अवघ्या 5 दिवसात तुम्ही रिव्हिजन करू शकता. कारण का सांगतोय असं? कारण उदाहरणार्थ फंडामेंटल राईट्स तुम्ही आठवलं असतं, मेहनत घेतली असते मित्रांनो, तुमच्या मेहनतीचं फळ असतं ते. तुम्ही त्याच्यावर खूप एकाग्र चित्ताने अभ्यास केला असतो, त्याचं फळ असतं ते. म्हणून ते तुम्हाला आठवतात. आठवतं पण की परीक्षा पद्धती अशा पद्धतीनं प्रश्न विचारले ते पण आठवतं आणि महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवतात आणि 100% तुमचा रिझल्ट येतो. याच्यासाठी गरज आहे तुमच्या मेहनतीची. आणि ह्या पद्धतीनं म्हणजेच काय? मूल्यमापनावर आधारित अभ्यास पद्धती. मूल्यमापन परीक्षा होईल आणि मग आपल्याला कळेल त्याच्यावर डिपेंड राहायचं नाही. घटक झाल्यावरच मूल्यमापन करायचं म्हणजे आपल्याला कळेल की आपण ज्या दिशेनं जातोय ती दिशा योग्य आहे की नाही. कारण आपण शेवटी काय करत असतो? आयोगाने विचारलेले किंवा UPSC किंवा MPSCने विचारलेले प्रश्न सॉल्व्ह करत असतो आणि आपल्याला कळत असतं की आपल्याला ते जमत आहे की नाही. जमत नसेल तर मग अजून अभ्यास करण्याची गरज आहे. हे झाल्याशिवाय आपण या ठिकाणी पुढे जायचं नाही. ह्या पद्धतीनं आपण विषय केला तर आपण 100% पास होणार याची मला 100% खात्री आहे. आलं लक्षात मित्रांनो? म्हणून शेवटी अजून काय आठवण करून देतोय? कोणताही घटक समजल्याशिवाय पुढे जायचं नाही. त्या घटकावर जर कोणी आपल्याला 10 प्रश्न विचारले तर कमीत कमी 8-9 प्रश्नांचं उत्तर यायला पाहिजे. सिलेबस आणि आयोगाचे लास्ट इयर क्वेश्चन पेपर्स हे आपल्या नेहमी सोबत असायला पाहिजे. ठीक आहे? तर बाकीचे घटक आहेत, मग याच्यावर आधारित नोट्स केव्हा काढायच्या? आता नोट्सच्या बाबतीत मी थोडक्यात एक सांगून देतो की नोट्स सुरुवातीला काढायच्या नाही. अंडरलाईन पण सुरुवातीला करत बसायचं नाही, नाहीतर संपूर्ण पुस्तक तुम्ही कलरफुल करून टाकतात. सुरुवातीला सेकंड रीडिंगला म्हणजे मी सांगितलं या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर सेकंड रीडिंगला तिथं अंडरलाईन किंवा तुम्ही शेवटी ती पूर्ण झाल्यावर नोट्स काढू शकता. ते कसं काढायचं याच्यावर आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. परंतु सुरुवातीला डायरेक्टली पहिल्या रीडिंगलाच अंडरलाईन करत बसायचं नाही किंवा पहिल्याच रीडिंगला नोट्स काढत बसायच्या नाही, नाहीतर खूप वेळ वाया जाईल.
आपल्याला तो घटक व्यवस्थित समजला, विषय व्यवस्थित समजल्यानंतर आपण शेवटचं काम आहे आपलं ते नोट्स काढणं. त्याच्यावर आपण स्वतंत्र विषय घेऊन त्या ठिकाणी लेक्चर घेणार आहोत. ठीक आहे. तर मित्रांनो, मी जे आत्तापर्यंत आपल्याशी चर्चा केलेली आहे, बोललेलो आहे, मार्गदर्शन केलं आहे, तर ते आपल्याला व्यवस्थित समजलं असेल. आपला अभ्यास व्यवस्थित व्हावा, लवकरात लवकर तुम्ही ध्येय साध्य करा, आपले जे स्वप्न आहे ते पूर्ण करा, अशा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.